सावधान, समोसा जिलेबी धोकादायक। सिगारेट प्रमाणे हानिकारक लेबल लागणार। आरोग्य मंत्रालयाचे आदेश। आता जेव्हा तुम्ही चहा सोबत गरमागरम समोसे घ्यायला जाल किंवा दुकानातून जिलेबी विकत घ्याल आणि त्या पॅकेटवर आरोग्यासाठी हानिकारक असं छापलेलं असेल तर हो, हे प्रत्यक्षात येणार आहे। कारण सरकारच आता लोकांच्या आरोग्याविषयी सजग झालंय। चरबीयुक्त पदार्थ, अतिरिक्त साखर आणि मीठ असलेल्या जंक फूडवर सिगारेटच्या पाकिटाप्रमाणेच आरोग्यविषयक इशाऱ्याचं लेबल लावलं जाणार आहे। FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं एक प्रस्ताव तयार केलाय। त्यानुसार समोसे, जिलेबी, बर्गर, बिस्किट आणि थंड पेय यासारख्या उत्पादनांवर इशारा देणारं लेबल आवश्यक आहे। या प्रस्तावात केवळ पॅकेजिंगवर इशारे देण्याची सूचना नाही, तर टीव्ही आणि सोशल मीडियावरील जंक फूडच्या जाहिरातींवर देखील कडक सूचनांची गरज व्यक्त केली आहे। म्हणजेच आता चवीनं खाल्लं जाणारं हे जंक फूड आरोग्यविषयक इशारासह उपलब्ध असतील। कारण साखर आणि ट्रान्स फॅट्स हे तंबाखू सारखेच धोकादायक आहे। म्हणूनच आरोग्य मंत्रालयानं एम्स नागपूरसह सर्व केंद्रीय संस्थांना खाद्यपदार्थांमध्ये तेल आणि साखरबाबत माहिती असलेले बोर्ड बसवण्याचे आदेश दिलेत। समोसा किंवा गोड कुठलाही पदार्थ राहील त्यात पर 100 ग्राम किती शुगर आणि फॅट आहे याची माहिती दिली जाईल। सायमल्टेनियसली त्याच्या बाजूला शुगर आणि फॅट एक्स्ट्रा कन्झम्पशनमुळे काय बॉडीवर दुष्परिणाम होतो, बेसिकली लठ्ठपणा येतो। लठ्ठपणा आल्यामुळे BP शुगर येतं। BP शुगर आलं की हार्ट अटॅक, ब्रेन अटॅक, किडनी फेलियर आणि कॅन्सर पण होतो। तर ही सायकल होते, याची माहिती द्यायसाठी हे इनिशिएटिव्ह केलं गेलं आहे। आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या समस्यांबरोबर झुंजत आहे। प्रक्रिया केलेलं अन्न आणि असंतुलित आहार हे या आजारामागचं प्रमुख कारण आहे। भारतातील 10 कोटीहून अधिक लोक लठ्ठपणानं ग्रस्त आहेत। 12% पुरुष आणि 40% महिला पोटाच्या चरबीनं त्रस्त आहेत। जगातील एकूण मधुमेह रुग्णांपैकी 1/4 रुग्ण भारतात आहेत। 2050 पर्यंत भारत सर्वाधिक लठ्ठ लोकांचा देश होण्याची भीती आहे। जंक फूड दररोज आणि मोठ्या प्रमाणात खाणं हानिकारक ठरू शकतं। त्यामुळेच समोसे आणि जिलेबी सारख्या खाद्यपदार्थांवरचा इशारा पाहिल्यानंतर यापुढे तरी तुम्ही नक्कीच दोनदा विचार कराल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।